नमस्कार, मी मयुरा नाईक नवरे. आज आपण करणार आहोत मलाईचे लाडू. तर बघा, 1 लिटर दूध मी कढईमध्ये तापवत ठेवलेले आहे आणि 1 लिटर दुधाचं मी पनीर करून घेतलेलं आहे. काय नाही, दूध तापवलं आणि त्याच्यामध्ये लिंबूच्या रसामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये पिळं, दुसरं काही केलं नाही, घालून घेतले आणि एका चाळणीमध्ये ते गाळून घेतले. ते साईडला ठेवले. आता दूध बघा आपण गॅसवर ठेवलं आहे. थोडासा मोठा करून ते हलवून घेऊया. दूध आटेपर्यंत जरा वेळ लागतो, नाहीतर ह्या रेसिपीला अजिबात वेळ लागत नाही. दूध आटवायला वेळ जातो आपला, दुसरं काही नाही, वेळ लागत नाही. फक्त 2 ते 3 इन्ग्रेडियंट्स साहित्य लागतात त्याला, असं काही जास्तीचं लागत नाही साहित्य, सॉरी. आता बघा, दूध थोडं थोडं आटत आलेलं आहे. एकदम पूर्ण आटू पण द्यायचं नाही, थोडंसं राहू द्यायचं. बघा, हे फक्त पाव लिटर दूध राहिलेलं आहे. आता आपण पूर्ण दूध आटून घेतलं. साईडच्या कडा हे दुधामध्येच मिक्स करायचं, जेणेकरून दूध लवकर आटलं जातं आणि घट्ट होतं, छानपैकी मस्त होतं ते. बघा, ते साईडचं पण काढून घेऊया. आता माझ्याजवळ 1 लिटर दुधाची सई होती, ती सई घालून घेऊया त्याच्यामध्ये. मलाई लाडू म्हणल्यानंतर मलाई तर लागतीच त्याच्यामध्ये. बघा, मी घालून घेते सर्व. आता 4 चमचे साखर घालते. मला तेवढीच आवडते साखर, जास्त गोड आवडत नाही आमच्या घरामध्ये, म्हणून मी 4 चमचे साखर घातले. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही 5 चमचे साखर घातले तरी चालेल. हे बघा, पनीर आहे. ते पनीर आपण आता काय करूया, कुस करून घेऊया छानपैकी. हाताचे जे कडा असतात खालच्या तळहाताच्या, त्याच्याने ते प्रेस करून घेऊया, मऊ करून घेऊया पनीर. तेल येईपर्यंत करायचं नाही, फक्त मऊ होऊ द्यायचं पनीर. बघा, झाले माझं. आता मी गोळा करून घेते आणि ते आता कढईमध्ये घालून घेऊया. कढईमध्ये घातल्यानंतर कढईमध्ये लवकर फिरून घ्या, नाहीतर काय होतं, गुठळ्या तयार होतात त्याच्या. आणि हे फिरवत असताना ते मिश्रण चेहऱ्यावर, हातावर उडण्याची शक्यता असते, म्हणून गॅस बारीक करा. बारीक करूनच ते मिश्रण ढवळत राहा. बघा, ते साईडच्या कडासुद्धा मी आतमध्ये घालते, कारण की जेणेकरून घट्टपणा, दाटसरपणा लवकर या. वेलची आहे, वेलचीची आपण पूड करून घेऊया. बघा, मी परत मिश्रण हलवते, कारण की खाली चिटकणार नाही, कारण की पनीर घातल्यामुळे ते चिटकण्याची शक्यता असते. आता त्याची आपण वेलचीची पूड घालून घेऊया थोडीशी. मला वेलचीची पूड आवडते गोडामध्ये. जर तुम्हाला केसर किंवा केवडा एसेन्स वगैरे आवडत असेल तर तुम्ही ते घाला. बघा, दाटसर पण आलं आहे. आता मी गॅस थोडासा मोठा करून घेतली आहे, मोठ्या गॅसवर हलवून घेते. बघा, झालं तर हे होत आलेलं आहे. एक गोळा होऊ द्यायचा पूर्ण असा तयार त्याच्यामध्ये. झालेला आहे. बघा, गॅस बंद करते. आता आपण ह्याचे लाडू करून घेऊया. एका प्लेटमध्ये काढले मी. ते थंड होऊ द्यायचं पूर्ण, गरम गरम बांधायची काही गरज नाही आहे. पूर्ण मिश्रण थंड झाल्यानंतरच लाडू बांधूया. थोडंसं कुस करून घेऊया ते मिश्रण. आता लाडू बांधायचे, एकदम हलक्या हाताने लाडू बांधायचे, काही गरज नाही प्रेस वगैरे करायची. एकदम हलक्या हाताने लाडू बांधले जातात आणि मस्त बांधले जातात, आणि टेस्टला तर एवढे छान लागतात हे लाडू की बा सांगायला सोय नाही. बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा रक्षाबंधनला तुम्ही घरात करून बघा. थोडंसं वेळ खाते, दुसरं काही नाही. बघा, हलक्या हाताने बांधते मी लाडू. गोल करकरीत बांधलेत. आता आपण सर्व करूया एका साईडला. सर्व एकदम लावून घेऊया छानपैकी. पुन्हा बांधून दाखवते मी एक लाडू. बघा, थोडंसं कुस करून घ्यायचं, जेणेकरून ते साखरेचा दाटसरपणा आलेला असतो, म्हणून गोळे गोळे घेऊ द्यायचे नाही. जरा कुस करले की एकदम हाताला मऊ लागतं ते बॅटर, आणि मग त्याचे लाडू बांधून घ्यायचे हलक्या हाताने. माझ्याजवळ त्याला डेकोरेशन करण्यासाठी पिस्ता नव्हता, म्हणून मी बदामचे काप लावून त्याला डेकोरेशन केलेलं आहे. तुमच्याजवळ जर पिस्ता किंवा केसरचा कलर वगैरे असेल तर तुम्ही ते लावू शकता. आता बघा, माझे सगळे लाडू बांधून झालेले आहेत. ही रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.